हा मित्रांनो, आज आपण दोन प्रकार राहिले होते आपल्याला कॅलेंडर या टॉपिक मधले. कोणता वार किती वेळा येतो? हं? आणि अ, एखादा आपल्याला वर्ष दिलं, समजा 1947, 15 ऑगस्ट 1947ला कोणता वार येतो? ते एक प्रकार शिकायचं राहिलाय. तर आपण कोणताही वेळ न घालवता पहिल्या प्रकाराला सुरुवात करू. कोणता वार किती वेळा येतो? ठीक आहे. तर जर महिना 31 दिवस असता, 31 दिवसाचा महिना असेल. 31 दिवसाचे महिने माहिती आहेत तुम्हाला. ठीक आहे. तर 1, 2, 3 तारखेला येणारा वार 5 वेळा येतो. हं. आणि बाकीचे वार कधी येतात? 4 वेळा येतात. हां. म्हणजे 1, 2 आणि 3 हे 5 वेळा येतात. हं. बाकीचे 4, 5, 10, 13, 21, 27 किंवा 31 हे वार किती वेळा येतात? फक्त 4 वेळा येतात. ओके. हं. किंवा 31 तारखेच्या महिन्यामध्ये. बरं. हे एक लक्षात ठेवा. हं. 31 तारखेच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 तारखेला येणारा वार हा 5 वेळा येतो. समजा 1 तारखेला हा वार काय गुरुवार आहे. तर त्या महिन्यामध्ये गुरुवार 5 वेळा येतो. हं. आणि 2 तारखेला समजा शुक्रवार आहे. हां, तो सुद्धा 5 वेळा येतो. 3 तारखेला समजा शनिवार आहे. तर तो सुद्धा काय येतो? 5 वेळा येतो. ओके. समजले सर्वांना? आणि बाकीचे जे वार आहेत, या तारखेला येणारे वार, ती मात्र 4 वेळा येतात. हं. सर्वांना समजलं असेल. आता समजा 30 तारखेचा महिना आहे. 30 तारखेच्या महिन्यामध्ये 1, 2, 3 1, 2 तारखेला येणारा वार हा 5 वेळा येतो. मात्र बाकीचे वार हे मात्र 4 वेळा येतात. हं. 28 दिवस असणारे महिने. फेब्रुवारी महिना तुम्हाला माहिती आहे. सामान्य वर्षातला फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. सर्व वार किती वेळा येतात? 4 वेळा येतात. सर्व वार. हं. आणि 29 तारखेला महिना असेल 29 तारखेचा, तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो आणि बाकीचे वार 4 वेळा येतात. लक्षात राहील तुम्हाला? ह्याच्यावर अवलंबून हे सगळं काही आहे. आता पुढचं. समजा सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. ठीक आहे. आणि बाकीचे वार हे 52 वेळा येतात. हं. समजा 1 जानेवारीला समजा गुरुवार आलाय सामान्य वर्षामध्ये हां. तर तो वार हा 53 वेळा असतो. गुरुवार किती वेळा येतो? 53 वेळा. आणि बाकीचे सर्व वार हे 52 वेळा येतात. 52 वेळा. हं. येतंय लक्षात? ह्याच्यावर प्रश्न येतात. आपण ह्याच्यावर प्रश्न घेणार आहोत. त्यावेळेस अजून क्लिअर होईल. लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. बाकीचे वार 52 वेळा येतात. येतंय लक्षात? हं. लीप वर्षामध्ये मात्र 1 आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. बाकीचे वार 52 वेळा येतात. हं. आता इथं बघा. इथं काय म्हणले? 1 जानेवारी 2001 जानेवारी 2009 रोजी गुरुवार आहे. हं. आता आहे 2009 हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष. मग सामान्य वर्षामध्ये काय असतंय? बघा, 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. म्हणजे गुरुवार किती वेळा येणार आहे तिथं? 53 वेळा येणार आहे. गुरुवार 53 वेळा येणार आहे. 1 जानेवारीचा वार. 53 वेळा
येणार आहे. ओके. हं? समजलंय? त्याच्यात काही अडचण नाही. दोन्ही वर्षी सारखेच येतात का? म्हणजे काय? दोन्ही वर्षी सारखेच येतात का? मला समजलं नाही. मंगल. तुमचा मी ऑडिओ चालू करायला लागलोय. मला प्रश्न नाही समजला. मंगल कदम आहेत वाटतं. तुमचा चालू करा ऑडिओ. हा सर, हां. आवाज येतोय? काय म्हणला? सर, तुम्ही वर दिलेलं होतं की तुम्ही सामान्य वर्ष पण वर्ष पण आहे. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. हां. हा, 1 जानेवारीचा 53 वेळा हो. आणि इथे 1 जानेवारीचा 53 वेळा. मग मी तेच विचारलं होतं तुम्हाला 53 वेळा येतो. बरोबर आहे. का दोन्ही 53 वेळाच आहे की काय? नाही, नाही, नाही. फक्त 1 जानेवारीचा वार 53 वेळा येणार. 1 जानेवारीचा. बाकीचे 2 जानेवारी, 3 जानेवारीचे जे वार असतील ना, दोन्ही ते वर्षाला 1 52 आणि वेळा 2 येणार. जानेवारीचं का? हां, काय म्हणलात? ओके. समजलं? मग पण लीप वर्षाला 1 आणि 2 जानेवारीला वार 53 वेळा आहेत ना? येस. ओके. बाकीचे वार दोन्ही इयरला सारखेच दिलेत ना सर? 52 वेळा, 52 वेळा. हो, 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 हो. चेंज नाही होत ना? येस. हां, ओके. लीप लीप वर्षामध्ये 1 चालेल. आणि 2 जानेवारी. हं. ठीक आहे. ओके. चालेल, चालेल सर. ओके, थँक यू. ओके. तुमचा आवाज बंद करा. आता इथं 2 जानेवारी 2 जानेवारीला वार आहे 2007 रोजी वार आहे मंगळवार. हं. मंगळवार आहे. आता ही कोणतं वर्ष आहे रे? 2007 म्हणजे सामान्य वर्ष. हं. सामान्य वर्ष. हां. आता मंगळवार हा 2 जानेवारीला आहे. त्या वर्षी किती सोमवार असतील? आता मंगळवारी 2 जानेवारीला आहे. मंगळवार 2 जानेवारी. 1 जानेवारीला कोणता वार असेल रे? 1 जानेवारी 2007 ला सोमवार असेल. आदल्या दिवसच आहे ना. आदल्या दिवशीचा वार आहे. 2 जानेवारीला मंगळवार आहे आणि 1 जानेवारीला सोमवार आहे. मग आत्ता सांगितलेलं सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार येतो सोमवार, तो 53 वेळाचा येतो. तो 53 वेळा येतो. हे आत्ताच आपण शिकलेलो आहोत. सामान्य वर्षामध्ये सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला वार येणारा 53 वेळा येतो. म्हणजे सोमवार हा जवळपास 53 वेळाच येतो. हं. ठीक आहे. आता पुढचं बघू. ओके. 3 सप्टेंबर 2011 रोजी गुरुवार आहे. हं. 3 सप्टेंबर 2011 रोजी गुरुवार आहे. हं. त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? आता पहिल्यांदा एक काम करायचं. सप्टेंबर किती दिवसाचा महिना आहे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. 30 सप्टेंबर 30 दिवसाचा महिना आहे. 30 दिवसाचा महिना आहे. बरं. मग 30 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये काय होतंय? 30 दिवसाच्या तारखेमध्ये काही तर 30 दिवस असणाऱ्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेला येणारे वार 5 वेळा येतात. बघा पुन्हा एकदा 30 दिवस असणाऱ्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेला येणारा वार 5 वेळा येतो. बाकीचे वार 4 वेळा येतात. ओके.
1 आणि 2 तारखेचे 5 वेळा. प्रश्न काय मग आपला? प्रश्न आहे 2 जानेवारीला नाही, नाही सॉरी. 3 जानेवारी. फक्त 1 आणि 2 तारखेला येणारा म्हणजे तारखेचा वार 5 वेळा येतो. 5 वेळा. आणि इतर इतर वार, इतर तारखेचा वार, इतर तारखेचा वार 4 वेळा येतो. किती वेळा येतो? 4 वेळा. ओके. मग गुरुवार हा इतर तारखेमध्ये येतो. म्हणजे कोणते वार 5 वेळा येतात? मग आता सांगा मला 1 आणि 2 तारखेला कोणता वार असेल? 3 सप्टेंबरला गुरुवार आहे. मग 2 सप्टेंबरला कोणता वार असेल? आदल्या दिवशी बुधवार. आणि त्याच्या आदल्या दिवशी 1 सप्टेंबरला कोणता वार असेल रे? आदल्या दिवशी मंगळवार. तो किती वेळा येतो? 5 वेळा येतो. बुधवार 5 वेळा आणि मंगळवार 5 वेळा. कळालं का सगळ्यांना? ओके. समजले सर्वांना? काही अडचण नाही? हं? ओके. मग पुढे जातो मी. आता हे झाले आपले कोणता वार महिन्यामध्ये किती वेळा येतो? पुन्हा एकदा हे महत्वाचं आहे. हे पाठ पाहिजे आपल्याला. ही जर पाठ असल, तर आपल्याला कोणता वार किती वेळा येतो? 31 तारखेच्या मध्ये 30 दिवस येणाऱ्यामध्ये 28 दिवस येणारे आणि 29 दिवस येणारे. ओके. सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. हं? समजले सर्वांना? हा फार महत्वाचा भाग आहे. ह्याच्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. कसलेही प्रश्न काहीही टाकू शकतात ते. स्पर्धा वाढलेली आहे. हं? चला आता पुढच्या प्रकारामध्ये मी वळत आहे. आता शतक आणि कोड. आता शतक 12वं शतक आहे. 12वं शतक म्हणजे काय? समजा विचारलं 1207 म्हणजे हे 12वं शतक आहे. 13वं शतक. कोड काय आहे 12व्या शतकाचा? 0. 13व्या शतकाचा 5. 14व्या शतकाचा 3. ह्याला पाठ करावं लागतं बरं का. ह्याला काही लॉजिक नाहीये. ह्याला लॉजिक अजिबात नाहीये आहे. 14चा कोड किती आहे? 3. 15चा कोड 3. 15चा कोड 1 आहे सॉरी. 16चा कोड 0. 17चा कोड 5 आहे. 8चा कोड 3 आहे. 19चा कोड 1 आहे. 0चा कोड 20चा कोड 0 आहे. मला वाटतं हे रिपीट होतंय. एवढं रिपीट होतंय. हं? हां. बघा. 0531 12व्या शतकापासून. 12चा कोड 0, 13चा कोड 5, 14चा कोड 3, 15चा कोड 1, 16चा कोड 0, 17चा कोड 5, 18चा कोड 3, 19चा कोड 1 आणि 20चा कोड 0. ओके. आता हे कोड फार महत्वाचे आहेत. हे कोड आपल्याला पाठ असतील, काही अडचण नाही. शतकचे आपल्याला उदाहरणं करायला. हं. आता पहिलं उदाहरण काय आहे? बघा आता 1440. काय म्हणले ते? 19 जून 1440
40 वारी कोणता वार असेल? कोणता वार असेल? मग आता हे कसं सोडवायचं बघा आता. पहिल्यांदा 1440. काय करायची स्टेप आहेत बरं का आता. 1440 मधून एक वजा करायचा. 1440 मायनस एक किती आलं? 1439 आलं. पहिली स्टेप. हम्म पहिली स्टेप. दुसरी स्टेप. आता ह्याची फोड करायची 1440. 1400 अधिक 39 घ्यायचे. बरोबर आहे. आता 1400चा कोड. आता 1400चा कोड किती आहे रे? 3 आहे. 14व्या शतकाचा कोड. 14व्या शतकाचा कोड 3 आहे. बघा 14व्या शतकाच्या खाली मी 3 लिहितो. अधिक 39 अधिक 39ला 4 न भाग द्यायचा. कारण की 39 वर्षामध्ये किती लीप वर्ष आहेत हे काढण्यासाठी 4 ने भाग द्यावा लागेल. कितीने भाग द्यावा लागेल? 4 न. 39 छेदस्थानी 4. बघा 4 एक 4, 4 नव्वे 36. 39 पेक्षा 36 लहान आकडा आहे. म्हणजे किती लीप वर्ष आहेत? 9 लीप वर्ष आहेत. किती लीप वर्ष आहेत? 9. बघा मी डबल एकदा सांगतो, काळजी करू नका. ही झाले किती झाले रे हे? ही झाले 39 आणि 9 48. 48 आणि 3 51. 51 दिवस झालेत. एवढं समजलं का? मी पुन्हा एकदा सांगतो. हे अर्ध गणित झालंय आता. बघा 19 जून. पुन्हा एकदा सांगतो मी कारण की आपल्याला हे समजणं फार महत्वाचे. पुन्हा एकदा मोडतो मी हे उदाहरण. हं? हा काय आहे? 19 जून. 19 जून 1440. वार कोणता आहे? आता 1440 मधून मी एक वजा करणार. प्रत्येक वेळेस एक वजा करायचा. किती आलं? 1439. आता ही 1440 आहे, 39 आहे. तर 1400 अधिक 39. कारण की कशामुळं? 1400चा कोड. 1400चा कोड किती आहे? 3 आहे. 39 दशाला तशी. अधिक. अधिक काय तिसरा आकडा? 39ला 4 न भाग द्यायचा. कशामुळं? 39 वर्षामध्ये किती लीप वर्ष आहेत? 4 एक 4, 4 नव्वे 36. 39 म्हणून 36 गेले, राहिले 3. किती राहिलं आता? 9 आलं ना? सॉरी 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 सॉरी. हे 9 आलंय. भागाकार किती आला? 9. आता 39 आणि 9 48 आणि 3 51. हे झालं अर्धगणित. आता उरलेलं गणित. उरलेलं गणित सगळ्यांना येत असतं. कसं? बघा 19 जून आहे ना? 19 जूनचं रेग्युलर काढायचं. आता 19 जून पर्यंतचं जानेवारीपासून काढायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. आता जानेवारी किती याचा दिवसाचा महिना? 31चा. फेब्रुवारी 1440 लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे बरं का. 1440 लीप वर्ष. ह्याला 4 ने भाग जातो बरं का. त्यामुळं फेब्रुवारी महिना 29 असेल. मार्च 31, एप्रिल 30, मे 31 आणि जून. जून हा 30चा असतो, परंतु आपल्याला 19 जून काढायची. म्हणजे ही तारीख लिहिणार मी फक्त. काय लिहिणार? तारीख. आता शिल्लक दिवस. हं? आता 7 न भाग दिल्यावर किती राहतं बघा. 7 न 31ला भाग दिला, राहिले
सात चोक 28, 31 मधून 28 गेले, राहिले 3. ह्याला 7 न भाग द्या. 7 चोक 28, 29 मधून 28 गेले, राहिले 1. ह्याला 7 न भाग द्यायचा. 7 चोक 28, 31 मधून 28 गेले, राहिले 3. 2, 3. ह्याला 7 न भाग द्या. 7 एक 7, 7 दोन्ही 14, 19 मधून 14 गेले, राहिले 5. 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17. ओके. 51. आता हे महत्वाचं आहे. 51 आणि 17. एवढं समजलंय का रे? एवढं काय कळायला अडचण नाही तुम्हाला? हं? आता सिंपल आहे. आता 51 आणि 53 ची बेरीज करतो. 51 अधिक 17 किती होत आहे? सॉरी, 51 नाही ना, इथं आहे. 51 आहे. हं. इथे 51 आहे. हा, 51 आणि अरे, ओके. हा, इथे 51 आहे. हा, 51 आणि 17 किती? 68. ओके. आता 68 ला 7 न भाग द्यायचा. 7च्या पाड्यात 68 आहेत का रे? नाही. 7 नव्वे 63. 7 नव्वे 63 आणि 68 मधून 63 गेले. 68 मधून 63 गेले. किती राहिली बाकी? बाकी उरली 5. बाकी 5 उरली. 5 म्हणजे कोणता वार रे आपल्या कोडनुसार? रविवार 0, सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4 आणि शुक्रवार 5. ठीक आहे. एवढं समजलंय सर्वांना? हम्म. ओके. आपण असंच एक सेम उदाहरण घेऊ. सेम उदाहरण घेऊ अजून. हा, बघा काय काय केलेलं आहे आपण. हम्म. ओके. 4 ऑक्टोबर 2017 रोजी कोणता वार असेल? पुन्हा एकदा 2017 मधून 1 वजा करणार मी. 2016. 2016 घेतलं, नंतर आता हे शतक कितवं आहे? 2000व. अधिक ही किती आहे? 16. हम्म. एवढं समजलं सर्वांना? हम्म. हा, आता हे 2000चा कोड कोणता आहे? 2000चा कोड 2000चा कोड आहे 0. किती आहे? 0. इथं 0 घेणार, अधिक 16 घेणार. 16 घेतल्यानंतर आता आपल्याला लीप वर्ष मोजायचे. तर या 16ला 4 ने भाग द्यायचा. कितीचा भाग जातो? 4 एक 4, 4 चोक 16. म्हणजे कितीचा भाग गेला? पूर्ण 4. म्हणजे 16 आणि 4 किती? 20.
हे 20 दिवस आले. आता आपल्याला 4 ऑक्टोबरचं काढायचं आहे. आपण काढतो ते. पहिल्यांदा जानेवारीपासून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. अरे बापरे, लयच मोठं आहे इथं. आपण हे काय करू इथं, जानेवारी पासून घेऊ. हा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. 31 महिना आहे हा. आता 2017 हा लीप वर्ष नाहीये, म्हणजे 28, 31, 30, 31, 30, 31, 31, 30 आणि 31. बरोबर आहे. हे 2017चं काढायचं आपल्याला. हम्म बर. आता शिल्लक वर्ष किती आहे? शिल्लक दिवस 3, 0, 3, 2, 3, 2, 3, 3, 2 आणि इथं 4 ऑक्टोबर घ्यायचंय का? नाही. आपल्याला 31 ऑक्टोबर घ्यायचं नाहीये. इथं आपल्याला तारीख घ्यायची 4 ऑक्टोबर. किती? 4. आता इथं आपल्याला फक्त 4च, खाली बी 4च घ्यावं लागते, कारण की 4 7 न भागच जात नाही. बरोबर आहे. आता सगळ्यांची बेरीज करू. काय ती बेरीज? बघा, 3 आणि 3 6, 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 11 आणि 2 13, 13 आणि 6 19, 19 आणि 6 19 आणि 6 25. किती आहे? 25. ओके. एवढं समजलंय सर्वांना? आपण मागच्या वेळेस सारखंच हे केलेलं आहे. आता ह्याला 7 ने भाग द्यायचा, ह्याची बेरीज करायची. पहिल्यांदा 20 आणि 25 ह्याची आपल्याला बेरीज करायची आहे. 20 अधिक 25 किती येत आहे? 45. 45ला 7 न भाग द्या. 7 सक 42. 7 सक 42. बाकी किती उरली? 45 मधून 42 गेले, राहिले 3. आता 3 कशाचा कोड आहे? सोमवारचा 1 आहे, मंगळवारचा 2 आहे, बुधवारचा 3. म्हणजे कोणता वार असणार आहे 4 ऑक्टोबरला? बुधवार असणार आहे. ऍडिंग नाही केलेली म्हणजे काय? यक्स ड्रुमन डोके. यक्स. यक्स. तुमचा यक्स डोके, तुमचा मी आवाज अनम्यूट केलेला आहे. ऑडिओ चालू करा तुमचा. बोला. हा सर, ते 31 जानेवारी 31च्या खाली बघा 3 लिहिले आहेत. हो 3 हो 0 +3 +2 हो. ते कसे घेतले सर फक्त? हे आपण शिल्लक दिवस 7 ने भाग देतो ना प्रत्येक वेळेस. अच्छा, हा हा, हा ठीक आहे सर, कळलं.
हं. हा हा शिल्लक दिवस. ओके, ठीक आहे. समजले ना ते? ओके. चला आता आपण अजून एक उदाहरण घेऊ. हा, हे 2 उदाहरण घेतलेले आहेत. हं? अजून तिसरं एक उदाहरण घेऊ. कोणतं घ्यायचं? 2024 नको राहू द्या. 1 मार्च 1857 घेऊ आपण. हं? पुन्हा एकदा 1857 मधून 1 वजा करायचा. 1856. 1856 झाले तर त्याचं काय करायचं? शतक अधिक 56 घ्यायचे. हं? आता 1800चा काय? कोड. 1800चा कोड काय आहे? 1800चा कोड 1800चा कोड आहे 3 आहे. ओके. 1800चा कोड 3 घ्यायचा. इथं 3 अधिक 56. आता 56 घेतलेत, पण 56ला अजून 4 ने भाग द्यायचा. लीप वर्ष किती आहे 56 वर्षात? हे कळण्यासाठी काय करावं लागेल? 4 ने 56ला भाग द्यावा लागेल. 4 एक 4, 4 एक 4. 5 मधून 4 गेले, राहिला 1, 16 झाले. 4 चोक 16 अधिक 14. 56 आणि 14 किती होतात? 60, 70, 70, 73. हे झालं 73 झालं. आता 1 मार्च पर्यंत आपल्याला दिवस मोजायचेत. हं? बघू आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, मार्च पर्यंतच ना? सॉरी, सॉरी, सॉरी. इथं 3च महिने मोजायचे, फक्त 3. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जानेवारी म्हणजे किती रे? 31चा महिना आहे. फेब्रुवारी फेब्रुवारी आता हे लीप वर्ष आहे का रे? 57. 57ला 4 ने भाग जातो का? नाही. पूर्ण नाही भाग जात. म्हणजे हे सामान्य वर्ष आहे. कसं वर्ष आहे? सामान्य वर्ष. मग सामान्य वर्षात फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो? 28 चा. आणि मार्च, मार्चची तारीख दिलेली 1 मार्च. जशा तसं लिहितो. आता शिल्लक दिवस 7 ने भाग द्या, 7 ने भाग द्या. ह्याला काय 7 न भाग जात नाही. 7 चोक 28 राहिले 3. 7 न 28ला भाग दिला. 0 बाकी. पूर्ण भाग गेला ना? आणि 1 जशाला तसे. कारण की भागच जात नाही. त्यामुळे 7 न भाग द्यायची गरज नाही. किती उरले? 3 अधिक 0 अधिक 1 4. बरोबर आहे? आता ह्याची बेरीज करायची. 73 अधिक 4 बरोबर. 73 आणि 4 किती रे? 77. 77ला 7 न भाग द्यायचा. 7 एक 7, 7 एक 7 म्हणजे 11 झाले. बाकी किती उरली? बाकी पूर्ण भाग गेलाय ना, निःशेष भाग गेलाय. म्हणजे बाकी 0 उरलेली आहे. बाकी 0 म्हणजे 0 कुणाचा कोड असतो रे? रविवारचा. आपण कोड घेतलेले आहेत पहिल्या दिवशी. येते का लक्षात एवढं? समजलं का हे? आता मला वाटतं कसलेही वार काढू शकता तुम्ही. काहीही वार, कोणतेही वार काढू शकतात. 3 उदाहरणं घेतलेली आहेत. हं? ओके. सर्वांना समजलंय? वारचे दिवस. ओके. ह्याच्यात सिंपल आहे, काहीच अवघड नाहीये. आता पुढचा धडा घेऊ का मी आता? हे 2 टॉपिक राहिले होते शिकवायचे कॅलेंडरचे. हं? आता आपण पुढचा टॉपिक घेऊ. काय टाइम झालेला आहे? 10:25 झालेत. आपण क्लॉकवरले जेवढे शक्य आहे तेवढे घेऊ आपण. घड्याळावरले प्रश्न. हं? हे कुठून आलंय आता? ठीक आहे. हं. घड्याळावरले प्रश्न. घड्याळ सगळ्यांना माहीत आहे. हं? घड्याळावरले प्रश्न
अनेक वेळा विचारलेले दिसत आहेत. त्यामुळे आपण ह्याच्यावरले उदाहरण घेऊ. आता घड्याळावर प्रश्न म्हणजे काय? तुमच्या समोर घड्याळ आहे. प्रत्येक जणांनी आपल्या परीक्षेला घड्याळ तर घेऊनच जायचं आहे आणि शक्यतो याच पद्धतीचं घेऊन जायचं. फार उपयोगी पडेल. हम्म. आता घड्याळामध्ये किती दिवस, किती तास असतात? 12 तास. बरोबर आहे? आणि समजा हा हा आहे भाग. हम्म. तर समजा आपण इथून सुरू केलं. घड्याळ अशा दिशेने फिरत असतं. बरोबर आहे? आणि इथं किती अंशाचा कोन तयार होईल पूर्ण? 360 अंशाचा. किती अंशाचा कोन तयार होतो? या केंद्राभोवती 360 अंशाचा कोन तयार होतो. बरोबर आहे? हम्म. किती अंशाचा कोन तयार होतो? 360 अंशाचा. घड्याळे शेजारी शेजारी शेजारील जे अंक आहेत त्याच्यामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. किती अंशाचा? 30. का 12 आणि 1 ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? 30. प्रत्येकामध्ये 30 अंशाचा कोन तयार होतो. आता 6 आणि 5 किती अंशाचा कोन होतो? 30 अंशाचा कोन होतो. समजा 3 आणि 4 दोघांमध्ये मिळून किती होत असेल रे? 30 आणि 30 60 अंशाचा कोन तयार होतो. बरोबर आहे? पण तुम्हाला म्हणलो की नाही 11 आणि 8 30 30 आणि 30 किती अंशाचा कोन तयार होतो तिघांमध्ये? 90 अंशाचा कोन तयार होतो. हम्म. येतंय लक्षात एवढं? चला आता उदाहरण घेऊ. ओके. पहिलं उदाहरण एवढं एवढं सिंपल विचारतील का प्रश्न आहे? हम्म? काय आहे? 2 वाजता 2 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? तास काटा आणि मिनिट काटा. आता सर्वांना माहित आहे 2 कसे वाजतात? तास काटा आणि हा आहे मिनिट काटा. बरोबर आहे? तास काटा असा असतो आणि मिनिट काटा असा असतो. आता किती किती अंक आहेत मध्ये? 1 आणि 2 म्हणजे 30 आणि 30. म्हणजे किती होतो? 30 अधिक 30 60 अंशाचा कोन तयार होतो. येस? चालेल? त्यात काही समजून सांगायची गरज नाही. पुढं चला. आता 5 वाजता. 5 वाजता म्हणजे काय? बघा छोटा काटा म्हणजे तास काटा 5 वर आणि हा आहे मिनिट काटा. हम्म. तर ह्याच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो? किती अंक आहेत इथं? 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 30 गुणिले 5. प्रत्येकामध्ये 30 तर असतोच. 5 अंक आहेत. 3 पाची 15 आणि 0 किती अंशाचा कोन तयार होतो? 150. ह्याच्यावर जास्त काय उदाहरण घ्यायची गरज नाही. हम्म. चला आता ह्याच्यानंतर आपल्याला काही मिश्र अपूर्णांक सोडवावे लागतील. आता मिश्र अपूर्णांक म्हणजे काय? बघा 20 छेदस्थानी 11 आहे. तर ह्या 11ने छेदस्थानच्या अंकांना अंशाच्या अंकाला भागायचं असतं. हम्म. कोणतं समजलं नाही? ओके. हा 11 काय करायचं? 20 ला भाग द्यायचा आहे. 11 एक 11. 20 मधून 11 गेले राहिले 9. खाली राहिले 9. मग आता हे कसं लिहायचं मिश्र अपूर्णांक? जो भाग गेलाय तो इथं लिहिणार. जी बाकी उरली ती अंशस्थानी लिहिणार आणि ज्यानं भाग दिला होता 11 जशाला तसं लिहिणार. भाग गेलाय 1. बाकी उरली 9 अंशस्थानी आणि छेदस्थानी 11 आहे तो 11च लिहायचा. आता सेम
50 छेदस्थानी 11. मी भाग देतो हा. 11 11 चोक 44. 50 मधून 44 गेले, राहिले 6. बघा आता भाग गेलेला पूर्णांक, बाकी अंशस्थान आणि छेदस्थानी ज्यानं भाग दिला ते 11. समजलं एवढं? मिश्र अपूर्णांक म्हणतात ह्याला. काय म्हणतात? मिश्र अपूर्णांक. आता हे एक उदाहरण घेऊ आपण, किंवा 2 बी घेऊ, चालेल. आता किती वाजलेत? 10 वाजून 10 मिनिट झालेत असताना तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील आपल्याला किती अंशाचा कोन तयार होतो ते लिहायचं आहे आपल्याला. किती वाजलेत? 10 वाजून 10 मिनिट झालेत, राहिलेत. तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधलं अंतर काढायचं. तास किती येत रे? एच. आवर म्हणजे तास. आणि मिनिट किती आहेत? मिनिट 10 मिनिट आहेत. बरोबर आहे? आता ह्याच्यासाठी एक कायमस्वरूपीचं सूत्र आहे. किती वाजून किती मिनिट झालेले असताना तास काटा आणि मिनिट काढायचं झालं तर ह्यासाठी कायमचं सूत्र आहे. काय सूत्र आहे? 30H मायनस 11/2 M. आता 30 गुणिले H म्हणजे किती आहे रे? 10. आणि 11/2 गुणिले मिनिट म्हणजे किती मिनिट आहे? 10. 30 10 300. 30 10 300. आता 2 भाग द्यायचा. बे 1 बे, बे पंचे 10. वजा 11 गुणिले 5, 11 पाची 55. 30 मधून 55 गेले, राहिले 245. ते राहिले 245. समजलं का रे? किती अंशाचा कोन तयार होईल? तास काटा आणि मिनिट काटामध्ये 245 अंशाचा. आता एक काय विचारू शकतात बघा आता. ड्रॉ सर्कल काढू, छोटस सर्कल. नाही, मोठं काढावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आता इकडे बघा. 10 वाजून 10 मिनिट. इथं 10 असतात आणि इथं 12, 1 आणि 2. बरोबर आहे? हे 10 वाजून 10 मिनिट. आता हा जो कोन आलाय ना, ऐका. आता हा जो कोन आलाय 245, तो काय आलेला आहे? बाह्य कोन आहे. किती आहे? बाह्य कोन 245 आहे. काही वेळेस काय विचारतात? आंतरकोन काढा. म्हणजे हा का 2 कोनांच्या मधला. मग काय करायचं? आंतरकोन काढा म्हणले स्पेशली तर मग 245 कशातून वजा करायचे? 360 मधून वजा करायचे. आंतरकोन काढण्यासाठी किती येतात वजाबाकी? 115. हे आहे आंतरकोन. आंतरकोन. आणि हा आहे बाह्य कोन आहे. ओके, समजले सर्वांना? एक शेवटचं उदाहरण आणि आता थांबवतो आपण. किती तास आहेत? H बरोबर 8. मिनिट किती आहेत? 20. आपलं सूत्र काय आहे? 30H
मायनस 11/2 मिनिट. 30 गुणिले एच किती आहे रे? 8 मायनस 11/2 गुणिले एम किती आहे? 20. बेक बे 82 20. 8 त्रिक 24 0 मायनस 11 110. 240 मधून 110 गेले. 130 अंश. बरोबर आहे ना? हा आहे आपला बाह्य कोन. बाह्य कोन. आणि आंतरकोन काढायचं झालं 360 मधून हे बाह्य कोन वजा करायचा. हा आहे आपला आंतरकोन. ओके. काय अडचण नाही. समजले सर्वांना एवढं इथपर्यंत? ओके. तर आपण इथंच थांबूत. ओके. गुड नाईट. आपण इथंच थांबूत. ओके.